आणि आजचा हा शेवटचा गौरी गणेश विसर्जनचा दिवस आहे। तरी सुद्धा या 5 दिवसात सर्व गावकरी, सर्व जाती धर्म एक समान मानून सर्व कार्यक्रम, नाट्यनृत्य, मंगळागौर, नृत्य कार्यक्रम, मुलांचे शालेय कार्यक्रम आनंदात पार पडत असतात। तर जाता येता गावातील तरुण लहान मोठी मुलं हे लेझिम नृत्य वगैरे मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पडतात आणि या 5 दिवसात सर्व गाव एकत्र असून या कार्यक्रमाचा आनंद घेतात। एक वर्षभरापासून आपण त्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतो। तो दिवस आणि आजचा विसर्जनाचा दिवस यामध्ये खूप साम्य आहे। कारण पहिले एक वर्षभर आम्ही ज्याची वाट बघत होतो, बाप्पा आज घरी येणार, बाप्पा घरी येणार, पण आज असा दिवस आहे की त्या बाप्पाला ज्या दिवशी आम्ही आणलं त्यानंतर आज विसर्जनाच्या दिवशी खूप मन भरून येते आणि खूप वाईट वाटतं की आज विसर्जनाच्या दिवशी आम्हाला बाप्पाचा निरोप द्यायचा आहे। पण आणखी एक नवीन उमेद आहे की बाप्पा पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा लवकर या, एवढीच अपेक्षा ठेवून पुन्हा बाप्पांना आज विसर्जनाचा निरोप, शेवटचा निरोप द्यायचा आहे। साजरा होत आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहे। ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेलो आहे। 10 दिवस गणपतीचे या ठिकाणी आम्ही पूजा अर्चा करून त्यांची सेवा, विधीपूर्वक सेवा करून आज गौरी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस असल्यामुळे आम्ही उत्साह थाटामाटात साजरा करणार आहोत। आणि हा आता आमचा आजचा उत्साह म्हणजे 7 दिवसाचा जो आम्हाला जो उत्साह होता तो आज आमच्या इकडे पूर्ण होणार आहे। आणि त्याच्या संवादपर्यंत आम्ही आमची मिरवणूक व्हावे ते संवाद यापर्यंत आमची विसर्जन मिरवणूक काढतो। दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी सालाबादप्रमाणे आम्ही शांततेने कार्यक्रम साजरा करतो। आमचं कुठलेही काय कार्यक्रमाचं हे होत नाही, त्याच्यामुळे आम्ही शांततेने कार्यक्रम साजरा करतो। आज आमच्या धारवली आणि सवाद ग्रामस्थांच्या वतीनं गौरी गणपतीचा विसर्जन सोहळा आम्ही संपन्न करत आहोत। आमच्या घरीही गौरी गणपतीचे आगमन सालाबादप्रमाणे याही वर्षी होते आणि या संपूर्ण पंचक्रोशीत अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण 7 दिवसांमध्ये पाहायला मिळतं। मुंबईकर असतील आणि प्रत्येक घरातील मोठी माणसे, वडीलधारी माणसे अत्यंत आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये या गौरी गणपतीच्या समारंभात सहभागी होतात आणि 7 दिवस चालणारा हा कौतुक सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद घेतात। आणि आजचा हा आमचा ज्येष्ठ गौरी आणि गणपती बाप्पा यांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच पंचक्रोशीमध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं असं वातावरण, भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा आम्ही संपन्न करत आहोत। पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक।